अगोदर होतं ते मी सांगतोय, जे आता आहे त्याच्यात बदल आहे, बदल आहे, बऱ्यापैकी बदल आहे. जवळपास पहिल्या क्षेत्रामध्ये 12 माणूस होते, त्याच्यामध्ये फक्त शालेय आवार, पहिला दुसरा क्रीडा उपकरण, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या रावे तालुका स्तरीय प्रशिक्षणामध्ये सर्व तालुक्याच्या वतीने मी प्रफुल्ल मानकर तालुका समन्वयक म्हणून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. रावे तालुक्यामध्ये प्राथमिक विभागातील 596 प्राथमिक शिक्षकांचं जे इयत्ता वर्ग 1 ते 5 ला अध्यापन करतात, सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अंशतः अनुदानित सुद्धा यामध्ये आपण सहभागी करून घेतले आहे. असे 596 प्रशिक्षणार्थी हे वर्ग 1 ते 5 चे आहे. तसेच इयत्ता 6 ते 12वीचे 830 प्रशिक्षणार्थी रावे तालुक्यातून येत आहे. त्यामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थापन, अंशतः अनुदानित या सर्वांचा आपण सहभाग करून घेत आहे. या प्रशिक्षणामध्ये नुकत्याच जिल्हा स्तरावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी इकरा कॉलेज आणि रायसोनी कॉलेजमध्ये जिल्हा स्तरावरून आम्हाला प्रशिक्षित करण्यात आलं. त्यामध्ये रावे तालुक्याच्या वतीने माध्यमिक विभागासाठी जवळजवळ 18 सुलभक होते. त्यामध्ये मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की 5 महिला भगिनी या सुलभक म्हणून अतिशय सक्रिय असा सहभाग या 5 महिला शिक्षकांनी घेतला आहे. असे 18 लोक हे माध्यमिक विभागासाठी सुलभक म्हणून काम करणार आहे. तसेच प्राथमिक विभागासाठी 9 सुलभक आहे आणि त्यांची सुद्धा चांगली टीम रावे तालुक्याची आहे, ज्यात राज्यस्तरावर गाजलेले विठोबा वागसर आहे, सोसे सर आहे, असे चांगले सुलभक निवडण्याचा मी मानस ठेवला होता. यामध्येच उर्दू विभागासाठी एक क्षमता आधारित प्रशिक्षण पुढच्या कालखंडामध्ये लागणार आहे आणि रावे तालुका हा उर्दू शिक्षकांची एक मोठी संख्या रावे तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून आपण पहिल्या 2 टप्प्यामध्ये उर्दू विभागाचं 100% प्रशिक्षण जिल्हा परिषद आणि नगरपालिका त्या सर्वांचा आपण सर्व व्यवस्थापनाचा आपण पूर्ण करून घेतो आहे. इथे आपण प्रशासनाची जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थींना 10 ते 5 या दरम्यान आपण हे प्रशिक्षण देतो आहे. त्यामध्ये आपण 2 वेळ चहा आणि जेवणाची व्यवस्था, आपण वर्किंग लंच आपण त्यांना दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रिमायसेस मध्ये आपल्या सर्वांच्या सोयीचं होईल असं स्थान आपण निवडण्याचा प्रयत्न केला आहे. हे म्हणजेच विवरे येथील गोगो बेंडाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे प्रशिक्षण आपण संपन्न करतो आहे. या 100% शासनाचा जो प्रयत्न आहे की पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगाने पुढे जायचं आहे, तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा शिक्षक कुठे मागे राहू नये त्या अनुषंगाने त्याच्या क्षमता आधारित सर्व प्रशिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि मला सांगायला आनंद होतो की अतिशय चांगली टीम मला मिळाली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. मैं अमजद खान एंग्लो हाई स्कूल से आज 11 फरवरी 2025 से जो NEP के तहत शिक्षण क्षमता वृद्धि प्रशिक्षण यहाँ बेंडाड़े हाई स्कूल के अंदर शुरू हुआ है. मैं इसके अंदर एंग्लो हाई स्कूल की जानिब से हाजिर हुआ हूँ. यहाँ पर इस प्रशिक्षण में जो है बताया जा रहा है कि 2026 से जो है NEP जो लागू होने वाली है तो उसके अंदर क्या इम्प्लीमेंटेशन जो है आने वाले हैं, क्या हालात जो है हमारे सामने पेश होने वाले हैं और उन हालात का हमें किस तरीके से सामना करना है और उसका हल किस तरीके से निकालना है, ये सारी बातें जो है यहाँ पर कल के रोज से जो है बताई जा रही है. प्रशिक्षण के दौरान जो रिसोर्स पर्सन है
वो जो है बिल्कुल तफसील के अंदर बारीक से बारीक बातें जो है हम तक पहुंचा रहे हैं कि हमें इसका सामना जो है किस तरीके से करना चाहिए, इसका हल जो है क्या निकालना चाहिए। और साथ ही में जो है बहुत सारे इसके स्तर रखे गए हैं, प्राथमिक का अलग है, माध्यमिक का अलग है, उच्च माध्यमिक का अलग है। बाकायदा ब्लॉकों के अंदर प्रोजेक्ट के ऊपर जो है हमारे साथ पीपीटी के तहत जो है ये पूरा एक्सप्लेनेशन हो रहा है। साथ ही साथ जो है सुविधा के ताल्लुक से बताऊंगा कि यहाँ पर वक्त पर जो है हमें चाय नाश्ता भी जो है दिया जा रहा है और भरपूर जो है दोपहर का जो है खाना का एहतमाम भी किया गया है। सारी सुविधा भी जो है यहाँ पर दी जा रही है। तो मैं एनईपी की तरफ से जो रिसोर्स पर्सन है उनका भी शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने जो है बड़े अच्छे तरीके से जो है आने वाले हालात जो हैं उससे किस तरह जो है इसका सामना किया, ये सारी चीज़ें जो है हमारे जो है हल की जा रही है, बताया जा रहा है। तो मैं उनका आभारी हूँ और ये बोलकर अपने 2 शब्द खत्म। नमस्कार सर, मी शारदा परेश सपकाळे, अभा पाटील माध्यमिक विद्यालय खिरडी बुद्रुक। या प्रशिक्षणातून सर्व शिक्षकांचा सर्वांगीण विकास तर होतोच आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन मुलांच्या बालवयापासून तर त्यांच्या प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर या सर्व वयोगटातील त्यांचा जो सर्वांगीण विकास आहे, शिक्षणाचा जो दर्जा आहे तो प्रारंभिक रूपाने आपल्या या सुलभकांच्या मार्गदर्शनातून तो पूर्ण होत आहे। या ठिकाणी हे जे मार्गदर्शन आहे, या मार्गदर्शनामध्ये आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणाचा आम्ही विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम देऊन त्यांच्यामध्ये नक्कीच सर्वांगीण विकास त्यांचा घडवून आणू। त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये बोलकी जी वृत्त आहेत ती आम्ही त्यांच्यात निर्माण करू। जे मुलं काही एकटेपणाने बसलेले असतात, काही मुलांमध्ये स्टेज डेअरिंग नसते, काही मुलांमध्ये वक्तव्य नसतं, स्पष्ट बोलण्याची त्यांच्यामध्ये डेअरिंग नसते, तर ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आम्ही या माध्यमातून करणार आहोत। हसत खेळत असं मुलांना शिक्षण देणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। या प्रशिक्षणामधून आम्हाला तर मार्गदर्शन मिळालेलंच आहे की मुलांना कसं घडवायचं आहे। मुलं ही आपली येणारी भावी पिढी आहे। या भावी पिढीचा विकास आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर आपला जो आरसा आहे ती आपली मुलंच आहे। या मुलांसाठी आपल्याला नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम या नवीन शैक्षणिक धोरणाच्या ज्या प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत, गावांपर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत आपण हा जो आरंभ आहे हा सुरुवात करून आपण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्वांशी जी आपण नवीन नाविन्यतापूर्ण अशी माहिती मिळवतो आहे, तर ती वेगवेगळ्या प्रशिक्षणातून, वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सुलभकांच्या माध्यमातून आपण नवनवीन उपक्रम आपापल्या शाळांमध्ये सादर करावेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी अधिकाधिक शाळेमध्ये कशा पद्धतीने मनोरंजक पूर्व कार्यक्रमामध्ये रुळतील, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस। आत्मविश्वास हा मुलांची ही गुरुकिल्ली आहे आणि ती आपल्याला मुलांमध्ये निर्माण करायची आहे। तर या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून आम्हा सर्वांना या सर्व प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळालेली आहे। हे प्रशिक्षण नक्कीच भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असं प्रशिक्षण आहे। एनईपी 2020 नुसार आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये राबवले जाणारे विविध प्रयोग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत। हे प्रशिक्षण 5 दिवसाचे प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून NCF, SCF, स्कॉप, क्षमताधिष्ठित मूल्यमापन मूल्यांकन, HPC, समग्र प्रगती पुस्तक असे वेगवेगळे घटक शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम SCRT आणि डाएट जळगाव यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत। विवरे हायस्कूल या ठिकाणी चाललेले हे प्रशिक्षण शिक्षकांना अतिशय हसी खेळीच्या वातावरणामध्ये आणि आनंददायी वातावरणामध्ये देण्याचं नियोजन पंचायत समिती रावेर यांच्या माध्यमातून होत आहे।